आता एक मोठी बातमी अपघाताची आहे। सिन्नर शिर्डी मार्गावरती आज पाथरेजवळ एक भीषण अपघात घडला। ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली। ईशान्येश्वर मंदिरात जवळ झालेल्या या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 6 महिला आणि 2 पुरुष आहेत, तर 2 बालकांचा देखील समावेश आहे। तर 35 प्रवासी यामध्ये जखमी झाले। जखमींवरती सिन्नर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काहींना शिर्डीतल्या साईबाबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। अपघातातील काही जखमींची अवस्था गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे। अपघात झाला त्यावेळी ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी झोपेत होते असं सांगण्यात येतंय। अमरनाथ ठाणे परिसरातील 45 प्रवासी या बसमधून शिर्डीच्या दिशेने निघाले होते आणि नाशिक शिर्डी महामार्गावरती झालेल्या या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आलाय। मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तसंच अपघाताच्या चौकशीचे निर्देश सुद्धा देण्यात आले। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या अपघातासंदर्भात शोक व्यक्त केला आहे। तसंच मृतांच्या वारसांना 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सिन्नर इथे झालेल्या अपघात स्थळाची पाहणी केली आणि या पाहणीनंतर त्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आणि या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून त्याची चौकशी संपूर्णपणे केली जाईल अशी देखील माहिती भुसे यांनी दिली। जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। तसंच जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट शोधून उपाययोजना सुरू केल्या असल्याचं देखील दादा भुसेंनी सांगितलं। आपल्या अंबरनाथ येथील एक प्रिंटिंग आणि पॅकेजिंग कंपनी आहे। त्या कंपनीच्या वतीने शिर्डीच्या दर्शनासाठी साधारणतः 15 बसेसच्या माध्यमातून तिथल्या कामगारांना त्याच्या कुटुंबियांना ते नेत होते। सकाळी 6:15 वाजेच्या दरम्यान 5 क्रमांकाची त्यांच्या 15 बसेस ज्या होत्या त्याच्यापैकी 5 क्रमांकाची जी बस होती त्या बसचा आणि आयशर ट्रकचा समोरासमोर दुर्दैवाने अपघात झालेला आहे। याच्यामध्ये साधारणतः 10 लोकांचं दुःखद निधन झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या संदर्भातलं माहिती घेतलेली आहे, ते लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याच्यासोबतच ही जी काही दुःखद घटना झालेली आहे, ज्यांचं दुःखद निधन झालंय त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत आणि जे जखमी आहेत त्यांना शासकीय निधीमधून उपचार करण्याचे निर्णय आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत।